तर मधुकर आदतराव, आता माफी मागून आहे का काय उपयोग? माझ्या तोंडातून वाणी निघायची तेवढी निघून गेली हा. आणि ते व्हिडिओ डिलीट करायला बी मला सांगितलंस, प्लीज तेवढा व्हिडिओ डिलीट करा. का तुझ्या प्रतिष्ठेला खूप मोठा तडा गेला का रे? व्हिडिओ डिलीट का करायचा आहे? ते म्हणतात ना, एकदा बाण हातातून सुटला की सुटला. ह्या सगळ्या गोष्टीचा विचार तू अगोदरच करायला पाहिजे होतास र मधू. तू चक्क म्हणजे असे नावं घेऊ टार्गेट करतोस बायाला, म्हणजे स्ट्रोल करतोस बायाला, तर बायाला त्याच्या नवऱ्याला बी काय म्हणलास? माझ्या नवऱ्याला तू काय म्हणलास? ताटा खाल्लं मांजर. तू नावं घेऊन बोललास, सत्यभामा, अनिता पुणेकर, आणि आता ही म्हणजे मी. ह्या तिघी जणी एका जातीची आहेत. मोकार टुकार गावावरून ववाळून टाकलेल्या ह्या अशा बाया नवऱ्याला ताटा खाल्लं मांजर बनवून ठेवणार नाही आहेत. एवढं सगळं बोलायच्या आधी एकदा तरी विचार करायचा होतास ना रे? तवा केलास का? जेव्हा मी व्हिडिओ टाकला तुझ्या नावानं, तुला बोलू तेव्हा तुला कुठंतरी जाणीव झाली, आणि म्हणून तुम्हाला माफ करा ताईला ताई म्हणायला काय आहे का? काही अर्थ आहे त्या ताई म्हणायला? बहीण म्हणायचं, बहिणी संगत जायचं. हे दुनियामध्ये चालू आहे, हे मान्य आहे मला बी. पण मी काहीच म्हणून घेत नाही रे कुणाकून. वाईट बी नाही, वंगळ बी नाही. म्हणजे तू हे बी म्हणलास, इथून पुढे मी तुमचे व्हिडिओ कधीच बघणार नाही. खरंच तुला जाणीव झाली का? तुझ्याकून होऊ नाही, चूक झाली असं मला म्हणू लागलास. अरे माझं म्हणजे माझी तुलना कुणा संग केलीस? सत्यभामा आणि अनिता पुणेकर त्या हातच्या लय मोठाले आहेत रे बाबा, लय पुढे गेलेल्या गाजलेल्या आहेत. सत्यभामा समाजसेविका आहे, कायदे कानून तिच्या एवढे तुलाही माहिती नसते ना, मलाही माहिती नाही. तर मग ती तिच्या नवऱ्याला कशी ट्रोल करते तिची ती बघून घेईन. आपल्याला काय करायचंय? तुला बिन मला बी. राहिला प्रश्न त्या कुणाचा, पुणेकरवालीचा, अनिता पुणेकर. अरे ती कुणाला माहिती नाही ह्या सोशल मीडियावर, कुणाला माहिती नाही ती कोण आहे, कशी आहे, कुठपर्यंत पोहोचली आहे. बरं ती माझ्यासारखं बोलती का? रोकठोक असं एवढं कडू शब्दात जशी मी बोलते की मला कुणी वाईट वक्त जर बोललं, मला कुणी जर नडलं, तर त्याला आडवं केल्याशिवाय राहणार नाही. माझे व्हिडिओ बघायचे असले बघा, नाही तर नका बघू, अशी मी बोलते रे सुरुवातीपासून. मग हे एवढं जे बोलते ते डॉलर वाढविण्यासाठी बोलते का? त्या डॉलरहून लक्ष आलं भावायनो, बहिणीनो. पहिला पेमेंट माझा झालेला आहे काल गुरुवारी, ते बँकेतच आहे. यूट्यूबचा पहिला पेमेंट मला मिळालेला आहे, ते बँकेतून आणल्यास मग तुम्हाला दाखवीन असा करून. हे बघ, माझी तुलना तू त्यांच्यासोबत ज्यांच्यासोबत जी केलीस त्याच्यामुळं मी विचारते, तू असं माझ्यामध्ये काय बघितलंस? काय बघितलंस? अनिता पुणेकर सगळ्यांसोबत हसून खेळून सगळ्याला धरून
वागतीय, मन कधीच कुणाची ती दुखवीत नाही. असं कधी तू बघितलंस का माझ्यामध्ये की मी कुणाला तरी जवळ केलंय, कुणाच्या तरी मी जवळ गेले, कुणाला तरी म्हणजे गोड बोलले, मी कुणाचं कधी मन दुखविलेलं नाही, असं काहीतरी दिसून आलं का? किंवा मी कधी लाईव्ह आले ह्या यूट्यूबवर, बघितलंस का मला कधी लाईव्ह? हां, मी जशी बोलते तशी अनिता पुणेकर बोलती का? एवढं हे तरी सांगायचंच ना. मग तू का बाबा माझी तुलना त्यांच्याशी का केलीस? अरे मी छोटी यूट्यूबर आहे, नवी, म्हणून म्हणते त्या खूप मोठ्या हस्त्या आहेत, पोहोचलेल्या, पुढे गेलेल्या, कळलं का? आणि शेवटी मी आहे, मी. तसंही कोणी कोणाची तुलना कोणासोबतच करू नाही. प्रत्येक जण वेगवेगळं असतंय. मग तू एवढं रोखठोक नाव घेऊन असा कसा काय बोललास? का बोललास? डायरेक्ट म्हणजे तू एक पुरुष असून दुसऱ्या पुरुषाला असं ट्रीट केलंस, घाणेरड्या पद्धतीनं एवढं म्हणजे जेच केलंस. हां, कोणत्या पुरुषाला असं ऐकून घेऊ वाटन रे? कुत्रं म्हणजे काय ते ताटा खाल्लं मांजर, कोण्या पुरुषाला ऐकून घेऊ वाटन? पण तुझ्या माहितीसाठी सांगते, खरंच पुरुषाची जात दुसऱ्या पुरुषाला जेव्हा अशी ट्रोल करते ना, तेव्हा ते स्वतःवर सुद्धा लागू नक्कीच होतंय बरं का. पुरुषाच्या जातीला माहीत नाही तू कोण आहेस तर तुलाच माहीत. आणि तसंही माझा नवराच काय, कुठलाही पुरुष असणारा गांडीचे सालटे निघूस तर स्वतःचीच मनमानी करतो ना. ते ताटा खाल्लं मांजर कधीच होत नाही रे कोणाच्या, ताटा खाल्लं मांजर कधीच होत नाही कोणाच्या. तसा माझा नवरा आहे. काय बघितलंस तू माझ्या नवऱ्याचं? चक्क तू ताटा खाल्लं मांजर म्हणलास. माझा नवरा स्वतंत्र आहे, म्हणूनच माझ्यासोबत कधी तुला दिसतो का या सोशल मीडियावर? मला फ्रीडम माझ्या नवऱ्यानं दिलं आहे रे, पण तितक्या पुरतं तितकं. माझ्या नवऱ्यानं फ्रीडम मला दिलं आहे, पण तितक्या पुरतं तितकं. तुझ्यासारख्या हलकट भाडखाऊ भाडव्याचं काही पण बोलून घ्यायला एवढं बी फ्रीडम नाही मला. माझ्याकडं असं कोणी बोट जरी दाखवलं ना तर त्याचं बोट असं करायची हिम्मत देतो ते माझा नवरा मला. मी माझ्या नवऱ्याची बांधील आहे, दुसऱ्या कोणाची नाही. कळलं का? म्हणून म्हणते भावांनो, बहिणींनो, मित्रांनो, मैत्रिणींनो, मी तुम्हाला कधीच दुःख देणार नाही. मी तुमच्याबद्दल कधीच वाईट वक्तव्य बोलणार नाही. मी तुम्हाला कधीच इन्व्हॉल्व करणार नाही. मी जे बोलते ते तुम्हाला आवडलं तरच बघा, नाही तर सोडून द्या. पण असं शिंतुडा उडवून घेऊ बी नका आणि दुसऱ्यावर उडवू बी नका. म्हणजेच मला वाईट बोलू नका. सरळ सरळ का बोलते मी? मोकाट आहे म्हणून बोलते असं तुला म्हणायचंय? तुझ्यासारखा मूर्ख कोणी नाही. मग आर्याला कार जी बाई करून घेत नाही ना ती मोकाट नसते. हा, वाघीण असते ती, वाघीण. तुझ्यासारख्याची पळू की सळू करून सोडणारी वाघीण. कळलं का? सोशल मीडियावर आहे मी, पैसा माझा नवरा लावतोय, भरतोय.
बॅलन्स टाकायला, फोन घ्यायला, म्हणजे हे खर्च जे आहे ना ते स्वतंत्र आपल्या पदरचा होतोय. तेव्हा ती सोशल मीडिया आपली होते, ज्याच्या त्याच्या पुरती. अशी कोणालाही काही पण तुम्ही नाहीत बोलू शकत. मी सुद्धा तुम्हाला नाही काय बोलू शकत. आणि कधी बोलले ते मला दाखवून द्या. जेव्हा कोणीतरी माझ्यापर्यंत भिडतो ना त्याला मग मी अशी आडवं करते. कळलं? ते तर सुरुवातीपासूनच करते. हे काय नवीन गोष्ट नाही, सुरुवातीपासूनच करते. मी कधीच कोणाचं ऐकून घेत नाही. मग हे डॉलर वाढवण्यासाठी करते का रे? डॉलर वाढवण्यासाठी म्हणते. माझे व्हिडिओ बघू वाटले तर बघा, नाही तर सोडून द्या. पण मला वाईट वक्त बोलू नका, मी खपवून घेणार नाही. आता ज्याला समजत आहे का, जे समजून घेणारे लोक असते तर ते माझे व्हिडिओ नक्की बघत येत र, हे मला माहिती आहे. आणि ज्याला उगाचच घेण्यानं देण्याचं दुसऱ्याला ट्रोल करायचं असतंय ना, काहीतरी जाळून घ्यायची असते ना स्वतःची, त्याला काय म्हणायचं, मनस्वृत्ती लोक. ते लोक माझे व्हिडिओ बघणार बी नाहीत आणि मला सपोर्ट करणार बी नाहीत. त्याच्यामुळं तुला आणखीन एक गोष्ट सांगते. हे जग आहे, ह्या जगातून म्हणजे 1000-2000 त्यापैकी 100 लोक जरी माझ्या बाजूने उभा राहतील ना, तर मी फक्त त्या 100 लोकांनाच महत्त्व देणारी बाई आहे. कळलं का? 1000-2000 नाही, ह्या जगासाठी, जगाचा विचार करणारी मी सुद्धा नाही. काय म्हणून करू मी जगाचा विचार? मी माझाच विचार करते. म्हणजे माझे पाहुणे रावळे सोयरे धायरे, घर परिवार संसार, नवरा लेकरं बाळ, हे सगळं हँडल करून मी माझ्या स्वतःला एक मनोरंजन करण्यासाठी सोशल मीडियावर आहे. आणि स्वतःला म्हणजे स्वतःसाठी मी थोडासा स्वतःला टाईम देते. आणि त्याच टायमामध्ये जगाला जे चांगलं वाटतंय तशी मी जर वागू, हे माझ्यासाठी योग्य नाही. जगाला काय बी वाटतंय, नांदन तिला पळवीत येतं आणि पळण तिला नांदवीत येतं, असं हे जग आहे. म्हणलं नाही का, आपला संतोष देशमुख हाकनाक बिचारा मरून गेला. आणि मरून गेल्याच्या नंतर सगळं जग त्याच्या समर्थात उभं आहे. मग ते काय आता वापस येणार आहे का र? हे दुर्दैव आहे, दुर्दैव ह्या जगाचं. होऊन गेलेल्या गोष्टीला महत्त्व देते. आणि हे असं व्हायच्या अगोदर समजून बी कुणी घेत नाहीत, आणि महत्त्व बी कुणी देत नाहीत, आणि सपोर्ट बी कुणी करीत नाहीत. अरे ही बाई लयच कडू जर आहे, ही डायरेक्टच अशी बोलतीन तशी बोलतीन, हिला पुन्हा बोलायचंच नाही. अरे का म्हणून बोलायचं या? जरा चांगला विचार ठेवा की, जरा चांगला विचार ठेवा. मी तुम्हाला चांगली आहे तर तुम्ही सुद्धा माझ्या संग चांगले विचार ठेवा, एवढंच माझं म्हणणं आहे. चांगल्याला चांगलं नाही म्हणाय काय झालं तुम्हाला? धडक की पडक मी बोलते या. पण ना मी म्हणजे सुरुवातीपासूनच असं कंटेंट म्हणून कुठलंच घेऊन येत नाही बरं का. मला माहिती नाही, ती कळत नाही मला कंटेंट कशाला म्हणते. तर साधं सिंपल माझं चॅनल आहे, मी साधी सिंपल आहे. आणि आपल्या चालू जीवनामध्ये जे घडामोडी होत्या, जे आपल्या समोर येत आहे, जे आपण ऐकत आहोत, त्याच्यावर मी बोलते या. कुणाला इन्व्हॉल्व करून बोलत नाही र. आणि म्हणजे त्यातून बी उगच मी कधीच कुणाला बोललेली नाही बरं का. उगच तुझ्यासारखे मूर्ख नारकाडी करीत येतं आणि मग स्वतःची हाय नाही तेवढी घालून बसते. तर अशा इनवाण्यालाही जण करीत येत माझी पुन्हा. प्लीज आता इथून पुढं अशी चूक नाही होणार, माफ करा मला. ताई म्हणण्याचा काय अर्थ आहे का रे ते? ताई
उपयोग आहे का मला म्हणून तरी घे वाटन का पुन्हा? उगाच आपलं काही बी असे नावं घेऊ घेऊ म्हणजे हे चुकीचं आहे वागा, चुकीचं आहे. खरंच तुझ्या जीवाला वाईट वाटलं असलं ना माझ्या बोलण्याचं, त्या एकदम क्रूरतेनं बोलण्याचं, बोलाय सगळ्यालाच येतंय रे. तुझ्यासारखे बोलायला लावते तर शिकवित येतं. प्रत्येकजण माईच्या पोटातून कुणीच शिकून येत नाही. हे जग आहे आणि हे जग सगळं शिकवित आहे. दुनियादारी काय बोलावं आता? माझे व्हिडिओ बघायचे आहेत का नाही बघायचे आहेत, ज्याच्या त्याचा म्हणजे ते प्रश्न आहे, ज्याच्या त्याच्यावर अवलंबून आहे. येडं कुठलं. अजून एक आहे ते सारांग्या म्हणतात ते बी उगाचच घेण्या देण्याचं. अरे मी त्रास नाही देत कुणाला. वाईट वाटतं रे. ज्याच्या त्याच्या म्हणजे प्रत्येकाच्या मागं असतंय काहीतरी. त्याच्यातून माणूस स्वतःला येळ द्या बघतय, त्याच्यातच मनोरंजन कराय बघतय, जगाय बघतय. पण असं काही बी कुणी बी यायचं आणि बोलून जायचं हे किती बरोबर आहे नाही. म्हणून मी म्हणते बोला जाऊ नका कुणालाच, मलाच म्हणून नाही, कुणाला बी झालं तर भावा बहिणीनं नाही बोलायचं. निदान चांगल्या ठिकाणी तरी. जाऊ द्या, ज्याची त्याची मर्जी. पण मी कधी कुणाचं बोलून घेणार नाही बघा. कधीच मी घेतलेलं नाही बोलून. चला बाय.